माझ्या मराठी आणि मराठी भाषा प्रेमी बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. आपल्या या विश्व मराठी संमेलनात वडीलधाऱ्यांसाठी खास मनोगत कट्ट्याची निर्मिती केली आहे. ही खूप स्पृहणीय गोष्ट आहे. वडीलधारी ज्येष्ठांचे विचार, अनुभव हे पुढच्या पिढीला खूप मार्गदर्शक असतात. आज या कट्ट्यावर सुप्रसिद्ध गायक पंडित प्रभाकर कारेकरजी आले आहेत. स्वागत करते. नमस्कार पंडितजी. नमस्कार नमस्कार. रसिक श्रोते हो, नमस्कार. 2021चे ऑनलाईन विश्व मराठी संमेलन ह्या निमित्ताने जगातील सर्व मराठी बांधवांना एकत्र आणण्याचे कार्य विश्व मराठी परिषदेने हाती घेतले आहे. ह्या तंत्रज्ञान युगात 12 कोटी मराठी बांधवांना संघटित करण्यासाठी अंगीचे बळ आणि तंत्रज्ञान विश्व मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक क्षितिज पाटकुळे यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. यांचे मायबोली मराठीसाठी हाती घेतलेले कार्य असेच प्रगत आणि वृद्धिंगत हो. मला इथे येण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. या संमेलनात मनोगत कट्टामध्ये माझ्या संगीतमय जीवनाचे अनुभव नव्या तरतरीत तरुण पिढीला सांगताना मला खूप आनंद होत आहे. नाट्य संगीत याबद्दल मी बोलणार आहे. या संगीत प्रवासात तसेच मैफिलीमधून स्वतः गाताना आलेल्या अनुभव विश्वात तुम्हालाही सामावून घेणे मला आवडेल. पंडितजी, तुमचं सगळं जीवन आहे ते संगीत कला क्षेत्रापासून अभिन्न आहे. तेव्हा जरा आम्हाला भारतीय उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची थोडीफार महती अशी सांगाल का? महती म्हणजे तुम्हाला सांगू, पहिल्यांदा शास्त्रीय संगीत हे पहिल्यांदा ध्रुपद धमार गायकीमधून आलेलं आहे आणि नंतर त्याचा ख्यालाच्या रूपाने हे भारतात रुजलं गेलेलं आहे. म्हणजे ह्या मोठ्या गवईने हे रुजवलेलं आहे. भारतीय संगीत म्हटलं की ख्याल, गायकी, टप्पा, ठुमरी, भजन, नाट्य संगीत ह्या गोष्टी येतात. आमच्या महाराष्ट्रात या संगीताला, खरं म्हणजे शास्त्रीय संगीताला तसं म्हणजे कानसेन नव्हते आणि कानसेन तयार करण्यासाठी काही बुजुर्ग गवयांनी खूप याच्यासाठी कष्ट घेतले. आता ते कष्ट म्हणजे काय तुम्हाला सांगतो. आता शास्त्रीय संगीत म्हणजे ख्याल गायकी ही त्यावेळी अशी रुजलेली नव्हती आणि ही रुजवण्यासाठी असे मोठे गायक म्हणजे असं म्हटलं जातं की पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर हे आपली स्वतःची तपश्चर्या संपवून महाराष्ट्रात येऊन औंध सातारा ठिकाणी त्यांनी राजाश्रय घेतला आणि त्या राजाश्रयामधून त्यांनी असे शिष्य घडवले. ते इचलकरंजीला पण राहत असत. इचलकरंजीला त्याचं खरं गाव इचलकरंजी आहे. राजाश्रय तिथे होता. तर तो राजाश्रय सांभाळून ते शिष्याना त्याने असं तयार केलं की ते शिष्याना त्यांना सांगितलं की महाराष्ट्रात ख्याल गायकी रुजवा, शास्त्रीय संगीताचा प्रसार तयार करा, असं त्यांनी शिष्याना शिकून असं पाठवलं. आता त्यांच्याकडे म्हणजे तुम्हाला सांगतो बरेचसे शिष्य त्यांचे मोठे मोठे नावाजलेले. म्हणजे नाव म्हणजे असे की पहिले विष्णुबुवा पल्लुसकर, विष्णू दिगंबर पल्लुसकर, नंतर ओंकारनाथजी ठाकूर, मिराशी बुवा, असे अनेक शिष्य. त्यांचे स्वतःचा मुलगा त्यांचा तो
ते सुद्धा खूप चांगलं गात असत असं पुस्तकात आहे. मग मी त्यांचं गाणं ऐकलेलं नाही. मी फक्त ओंकारनाथ ठाकूरला ऐकलेलं आहे. मिराशी बुवानं सुद्धा मी ऐकलेलं नाहीये. पण त्यांच्याबद्दल बोललं जातं की हे असे गायक होऊन गेले आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये ह्या गायकीचा प्रसार करायला सुरुवात केली आणि हा प्रसार हळूहळू होत गेला. तसा पाहिजे तसा होत नव्हता. म्हणून हळूहळू त्या प्रसार होत गेल्यानंतर बरेच आणखी काही गायक, म्हणजे आता आणखी गायकाचं नाव घ्यायचं म्हणजे भास्कर बुवा बखले यांचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे. कारण ह्यांनी सुद्धा महाराष्ट्रासाठी खूप चांगले गायक दिलेले आहेत. खूप चांगली गायकी लोकांना ऐकवलेली आहे. ते भारतभर गात असत. अच्छा. आणि इचलकरंजीकर बुवा ते असं म्हणतात की त्यांचं ग्वाल्हेर घराणं होतं ना, तर हे घराणी काय आहेत त्याच्याबद्दल बुवा थोडं सांगाल का? आता घराणी म्हणजे काय सांगतो तुम्हाला. बघा, माझ्या काळात मी खरं म्हणजे अब्दुल कलाम साहेब ऐकलेलं नाहीये. मीरा शिवाना पण ऐकलेलं नाहीये. पण जे काही ठराविक गायक मी ऐकले ग्वाल्हेर घराण्याचे, त्या गायकांचं म्हणजे काय माहिती आहे, ग्वाल्हेर घराण्याची गायकी अशी होती की त्यांच्या घराण्यात एक तालाची पद्धत होती की तो ताल त्यांचा ताल असं सगळा प्रसिद्ध झालेला होता. आता ग्वाल्हेर घराण्याचा ताल म्हणजे काय की तिलवाडा ताल जो होता ना, तो ग्वाल्हेर जो कोण तिलवाड्यामध्ये गातो आणि हा ग्वाल्हेर मध्ये शिकलाय असं एक त्याचं हे आहे, म्हणजे उदाहरण आहे. त्यामुळे त्यांची लय पण अशी मध्यलय असायची. लय त्यांची मध्यलय असायची आणि त्यावेळी गाणं असं स्थिर नव्हतं, इतकं खाली हे नव्हतं, म्हणजे शांतपणाचं गाणं नव्हतं. ग्वाल्हेर घराणं हे सगळं प्रसिद्ध होतं आणि त्या प्रसिद्ध घराण्यामध्ये ते चालायचं. आणि असं करताना त्या घराण्याचे शिष्य, तुम्हाला अशी घराणी अशी 4 का 5 घराणी मी त्याची नावं तुम्हाला सांगतो. अजून घराणी खूप आहेत. ग्वाल्हेर घराणं पहिलं, सगळ्यात म्हणतात की पहिलं ग्वाल्हेर घराणं, दुसरं जयपूर अत्रोली, अलाद्या खास आहेत त्या घराण्याचे मुख्य. नंतर आग्रा घराणं, फयाज खासाहेब म्हणा, विलायत खास, हे आम्ही बघितलेले, त्याच्या हातचे वेगळे आहेत. आणि नंतर किराणा घराणं, ते अब्दुल करीम खासाहेबांचं घराणं असं ते म्हटलं जातं. आता ह्या प्रत्येक घराण्याची वैशिष्ट्य होती की प्रत्येक घराण्याचा गायक आपापल्या घराण्याचीच गायकी लोकांना, श्रोत्यांना ऐकवत असे. म्हणजे दुसरीकडे द्यायला परवानगी, दुसऱ्या घराण्याची गायकी त्याने गायची नाही असं गुरुजनाचा आदेश त्याला होता. दुसऱ्या घराण्याची गायकी ऐकायची पण नाही असं त्या काळात होतं. या घराण्याचा तुम्ही बाबा जयपूर घराण्याचं आहे ते तिथे जाऊन गाणं ऐकायचं नाही. त्या गाण्यात काही ऐकलं तरी त्याला ओरड पडायची, म्हणजे हे पडायचं. पण मग बखले बुवा तर त्या काळात त्यांनी मग आग्रा, जयपूर, ग्वाल्हेर तिन्ही घराण्यांचा अभ्यास केलाय ना. त्यांनी तिन्ही घराणी शिकले आणि तिन्ही घराणी ते एक वेगवेगळ्या त्याच घराण्याची गायकी ते ऐकवत असत. अच्छा, वेगवेगळी अशी. ज्या घराण्यात शिकले ते ना, 3 घराण्याची गायकी, आग्रा, जयपूर आणि ग्वाल्हेर, हे तिन्ही घराण्याची गायकी ते वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे त्या घराण्याचीच गायकी ऐकायची. असं एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी की असं आहे, हे नंतर सांगतो बुवांच्या बद्दल. पण सांगण्याचा उद्देश म्हणजे काय माहितीये की या घराण्यामधून जो विद्यार्थी तयार झाला त्याने सगळ्या हिंदुस्थानभर गाऊन गायकी लोकांना ऐकवली. ग्वाल्हेर, आग्रा, अत्रोली, किराणा असे बघा. आता आमच्या बघण्यात जे गायक आले, आमच्या म्हणजे मी ज्यावेळी गाणं शिकायला, मी जवळजवळ 50 ते 60 वर्ष या गाण्याच्या सहवासात आहे. ह्याच्यात मी जे गवई मी ऐकले म्हणजे आत्ताचे भीमसेन जोशी म्हणा, मल्लिकार्जुन म्हणा, किंवा किशोरीताई म्हणा, त्याच्यानंतर कुमारजी म्हणा, अभिषेकी साहेब म्हणा, ह्या लोकांची गायकी मी खूप ऐकली.
आणि ह्या गायकीमधून मला बऱ्याचशा गोष्टी समजल्या. आणि आमच्या वेळी ती घराणी नव्हती. हा, त्यावेळेस घराण्याचे निर्बंध घराण्याचा हळू कमी होत गेलो होता. घराणी कमी होत गेली होती. पण ते गाताना ते म्हणायचे की मी या घराण्याचा गायक आहे. म्हणजे त्यांची बंधनं मुक्त झाली होती. आणि ते बरोबर आहे असं मला वाटतं. कारण एकाच घराण्याची गायकी तुम्ही असं गात राहिलं ते एक मोनोटोनस होऊन जातं, एक हे होऊन जातं. म्हणून ह्या लोकांनी याचा विचार असा केला की आपण ह्या गायकीचा थोडा भाग आपल्या गायकीत घ्यायला पाहिजे. ह्या गायकीचा मध्यलय असं आग्रा घराण्याचं, जयपूर घराण्याचं, किराणा घराण्याचं असं काही वैशिष्ट्य होतं का? हो, त्यांची सुद्धा वैशिष्ट्य आहेत. आग्रा घराण्यामध्ये ना गाताना थोडीशी पहिल्यांदा नोमतोम करतात. नोमतोम म्हणजे काय? पहिल्यांदा खरं म्हणजे जी ध्रुपद धमार गायकी ते गात होते ना, त्या ध्रुपद धमारची पहिल्यांदा नोमतोम केली जाते. आणि नोमतोम नंतर ते बाकीचे आलापी बेलापी होते. तसंच हे लोक ख्यालामध्ये सुद्धा थोडीशी नोमतोम करायचे. आणि त्या नोमतोम नंतर ते ख्याल गायचे, म्हणजे ख्याल सुरू करायचे. आणि ख्याल सरळ म्हणजे आलापी करायची, ताला त्याचे बोलंग करायचे, ही सगळी अंग ते रागाची दाखवायचे. रागामध्ये ना बरीच अंग आहेत. रागाची बंदिश तुम्ही गायले की आमचे गुरुजी आम्हाला म्हणायचे की बंदिश गायले की रागाचा सरवटा कळला गेला पाहिजे. त्या बंदिशीमध्ये रागाचं सगळं स्वरूप आहे. रागाचं रूप जे आहे त्या बंदिशीमध्ये आहे. या लोकांनी ज्या बंदिशी तयार केल्यात ना, त्या बंदिशीमध्ये राग आहे तिथे बंदिश आहे. अशी बंदिश गा असं म्हणायचे. तसं नोमतोम झाल्यानंतर त्यांचा ख्याल व्हायचा. तसं जयपूर घराण्याने स्पेशालिटी आपली, आता त्यांनी एक तीन ताल, आता तीन ताला धृतमध्ये गायला जातो, पण त्यांनी तो त्याला ख्यालामध्ये आणला. आणि थायला म्हणजे तीन तालमध्ये ते सगळं आपली गायकी थाय तीन तालमध्ये गात असतो. मी तर प्रत्येक जयपूरवाल्या गायकांची तीन तालशिवाय दुसरा कोणा ताल ऐकणार नाही. फक्त ॲक्सेप्ट किशोरी आमोणकर, किशोरीजीने वेगवेगळ्या तालामध्ये गायली गेली. कारण ती नंतर थोडशा बाहेर येऊन त्यांनी केलंय ते, असं मला तरी वाटतं. म्हणजे त्यांना ते वाटलं असेल की हे चांगलं आहे, हे आपण करायला पाहिजे. त्यामुळे ते वैविध्य त्यांच्या गाण्यात दाखवलं त्यांनी. हो. आणि तसं आता बघा, आता तुम्हाला किराणा घराण्यामध्ये तालाचं वैशिष्ट्य होतं आहे. जी जनरल ताल आहेत त्याच्यातच गायचे, पण सुराशी त्यांचा इतका संबंध होता की ते सूर असा लावायचे की तुम्हाला वा म्हणायलाच लागायचं. ते असं म्हणतात की अंगावर शहारा यायचा. याचे सूर किराण्यामध्ये लावले जात असत, अशी त्यांची गायकी. पण गंगूबाई एक वेगळ्या याच्यातल्या, आणि भीमसेनजी एक त्याने आपली गायकी वेगळी केली बघा. कारण सगळा आत घेऊन एक गायकी निर्माण केली असं मला वाटतं. नक्कीच खास आहे. आता तिसरी गोष्ट मला जयपूरवाल्याचे केसरबाई केरकर यांच्या मी 5-7 मैफिली ऐकल्या या छबिलदास हायस्कूलमध्ये. आणि तुम्हाला सांगू, त्या मैफिली मला ऐकून इतकं म्हणजे अजूनही माझ्या मनात केशरबाई दिसतात त्या याच्यामध्ये, की त्यांची ती गायकी, त्यांचा तो दबदबा, आवाजाचा फेक, तानेची फेक. आता तुम्हाला सांगू, जयपूरमध्ये तानेचा हा प्रकार उत्तम असायचा. तान म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेने कसे वेलांटे घेऊन तान ते करायचे 3 तालमध्ये, आणि श्वास तो वाढून 16 मात्रापर्यंत ती तान घेऊन ते समेवर यायचे. असं जयपूरचं गाण्याचं वैशिष्ट्य आहे. आणि केसरबाई ते दाखवत असतात असं मी ऐकलेलं आहे त्यांच्या. आणि बाकीच्याकडून मल्लिकार्जुनकडून मी ऐकलं आहे, ते सुद्धा त्या ग्वाल्हेरचे, ते ग्वाल्हेरमध्ये शिकलेले होते, पण नंतर जयपूरमध्ये गेले आणि जयपूरचीच गायकी गात होते. हेही तितकंच आहे. म्हणजे असे हे गवई होऊन गेलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये हे खास झालेले. पण मागच्या याच्यात तुम्ही काहीतरी म्हणत होता की बखलेबुवांनी पण पहिलं सगळ्यांना कानसेन तयार केले महाराष्ट्रामध्ये, असं काहीतरी. भास्कर बुवांचं तर खरं सांगू तुम्हाला, मी तर गाणं ऐकलेलं नाहीये. कारण त्यांच्याबद्दल बोलतात ते सगळे गवई, त्यावरून असं वाटतं की हा फार मोठा माणूस असावा आणि असलाच पाहिजे असं वाटतं मला.
ते मोठे गायक होतेच बरं का, पण त्यांनी काय केलं माहितीये की महाराष्ट्रामध्ये गाणं थोडस असं वाटायला लागलं त्यांना की ख्याल ऐकताना थोडा लोकांना हे होतोय, म्हणजे काहीतरी त्रास होतोय, त्यांना आवडत नाही, की असं प्रेक्षक वर्ग असा कमी असायचा, जाणकारच लोक जास्ती असायचे. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण प्रेक्षक वर्ग वाढवला पाहिजे बुवांना, म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रयोग सुरू करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयोग म्हणजे काय की नाट्यसंगीत. हे जे नाट्यसंगीत जे आपल्या महाराष्ट्रात आलं ना, ते बुवांमुळे आलं असं मला वाटतं. कारण रागदारीवर आधारित ते राग पहिल्यांदा नाट्यसंगीत गात होते, नाही असं नाहीये, परंतु ते त्याला बाज वेगळा होता. पण बुवांनी काय केलं माहितीये की त्याला शास्त्रीय संगीताची जोड देऊन ते नाट्यसंगीताने सौभद्र, मेनकाशी अशी नाटकं आली गेली. स्वयंवर त्याच्यामध्ये संगीत होतं. सौभद्र मध्ये संगीत जे आहे ना ते बरंच लावणी प्राधान्य आहे असं. आणि नंतर जे संगीत नाट्यसंगीतामध्ये आले ते भास्कर बुवाने त्याला शास्त्रीय संगीताचा दर्जा दिला असं मला वाटतं. म्हणजे साकेत दिंडी ते सगळं सोडून एकदम त्यांनी आता बघा स्वयंवर हे नाटकाबद्दलचं उदाहरण दिलं तर स्वयंवरचं देता येईल, मानापमानचं देता येईल. ही दोन नाटकं अशी आहेत की ती संगीतमय अशी आहेत. मानपमान नाटक हे गोविंदराव टेंबेंनी केलेलं आहे आणि स्वयंवर भास्कर बुवाने. आणि भास्कर बुवाने त्याच्यामध्ये असं काही दाखवलं की सगळ्या बंदिशी रागाच्या, भूपाली, यमन, त्याच्यानंतर सूरमल्हार, मालकंस असे राग त्यांनी त्या स्वयंवरमध्ये घातले. आणि सगळी गाणी खरं सांगू त्यांचे शिष्य बालगंधर्व त्यांनी शिकवलं. कारण त्यांना त्याचा शिष्याचा गळा माहिती होता की हा कसा गळा आहे. या गळ्याच्या धर्माने त्यांनी ती नाट्यसंगीत तयार करून त्यांना शिकवली. असं म्हणतात ना की त्यांनी दोन रत्न घडवली, एक बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव. बरोबर. परंतु बालगंधर्वांनी तुम्हाला सांगू नाट्यसंगीत असं उंचीवर नेऊन ठेवलं की महाराष्ट्रामध्ये नाट्यसंगीतामुळे रागदारी ओळखायला शिकले असं मला वाटतं. हे नाट्यगीत म्हणजे हा राग असं ते. भूपाली सुजन कसा मन चोरी गायचं म्हटलं की भूपाली, नाथा माझा मोही म्हटलं की यमन, गरजत आहे सूरमल्हार. हे जे काही बंदीचे त्यांनी त्याच्यात ठेवल्या ना, तर त्यामुळे असं की लोकांना सगळा रागदारीचा एक अंदाज आला की रागदारी म्हणजे अरे हेच आहे. असं करून महाराष्ट्रामध्ये संगीताची वाढ झाली आणि शास्त्रीय संगीत आणि नाट्य संगीत याचा उगम इतका मोठा झाला की तो काळच असा होता की प्रत्येक जणाने आपल्या कंपन्या निर्माण केल्या नाटकासाठी. मला वाटते तो त्यांचा सुवर्ण काळ आहे असं म्हणतात ना सगळे. पण त्याच्यानंतर तुम्ही बुवा सांगत होता की खूप कंपन्या निर्माण झाल्या. हो, बऱ्याच कंपन्या झाल्या. आता बघा दिनांतर उत्तम गात असत नाट्यसंग, काय गात, काय गळा होता आणि काय गळा म्हणजे त्यांचं ठरवून गायचंच नव्हतं काही. ते असं उचत फटकन स्टेजवर काही करून गायचे, काही गायचे, म्हणजे इतकी त्यांची बुद्धिमत्ता होती दिनांतरांची असं सांगतात. मी त्यांना ऐकलेलं नाहीये पण मी काही रेकॉर्ड्स त्यांच्या ऐकल्या त्यामुळे असं वाटतं. तिसरी गोष्ट बापूसाहेब पेंढारकर, म्हणजे असं म्हणतात की केशवराव भोसलेने ही कंपनी काढली आणि ती बापूरावांच्याकडे दिली असं म्हणतात. असं आहे. त्यांची सुद्धा नाटकं खूप पॉप्युलर होती. तिथे वजीरबुवा होते संगीत दिग्दर्शक म्हणून. त्यांनी वजीरबुवांनी सगळे नाटकाची संगीत त्यांचं त्यांनी वजीरबुवांनी केलेलं आहे. म्हणजे या सगळ्या कंपन्यांमध्ये मला असं वाटतं की एक संगीत दिग्दर्शक म्हणून एक छान गुरु आणि त्यांना लाभलेले एक शिष्य असे सगळ्यांनी मिळून ही रंगभूमी अशी संगीत रंगभूमी पुढे मोठी केली. संगीत रंगभूमी इतकी मोठी केली
की तुम्हाला सांगू महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नाट्य संगीताला भयंकर वाव आहे. पंडितजी, तुम्ही सांगत होतात ना की ह्या संगीत नाटकाच्या कंपन्या बऱ्याच निघाल्या होत्या, ललित कला दर्शक किंवा बळवंत नाट्य संगीत मंडळी वगैरे. तर त्यांनी काय काय नाट्य संगीत क्षेत्राला किंवा संगीत नाटकांना दिलं? आता तुम्हाला गंमत सांगतो बघा. ज्ञानाधरावच्या बद्दल बोललं पाहिजे, कारण या माणसाने काहीतरी एक नाट्य संगीतामध्ये काही नवीन कल्पना निर्माण केल्या. त्या कशा? त्यांनी काय केलं, मानाप्पा नाटकामध्येच काही चाली बदलल्या. बरं का, जुन्या चाली होत्या गोविंदराव टेंबेच्या, त्या बालगंधर्वच्या काळात चालत आलेल्या सगळ्या. त्याच्यात काय होतं असं सांगतात की भामिनीला खूप महत्व होतं असं सांगतात. धैर्यधरला महत्व कमी होतं, पण ते धैर्यधरच्या चाली होत्या ना, त्या बदलल्या, थोड्याशा वेगळ्या केल्या. म्हणजे चाली तशाच ठेवल्या, थोडेसे ताल बदलले आणि त्याचा घुमार असं धैर्यधराच्या पोझिशन प्रमाणे केलं असलं. त्याच्या पुढे असं म्हणतात की ते एक छान युग अभिषेकींनी गाजवलं, जे तुमचे गुरु आहेत. त्यांच्याबद्दल थोडं सांगाल का, की त्यांनी नाट्य संगीत क्षेत्रात आणि शास्त्रीय गायनात काय काय केलं आणि तुम्हाला काय काय शिकवलं? आता तुम्हाला अभिषेकीबद्दल बोलायचं झालं ना, तर संगीत नाटकामधून अभिषेकी बुवांनी एक नवीन युग असं निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जुनं ठेवूनच त्यांनी एक संगीताला एक वेगळा ढंग देण्याचा प्रयत्न केला. आता त्यांचं पहिलं नाटक आहे मत्स्यगंधा. मत्स्यगंधा नाटकात ते पहिल्यांदा तसे चाली लावत होते, पण असं काही प्रोफेशनल झालेलं नव्हतं. आणि असं करता करता गोवा हिंदू असोसिएशन, गोवा हिंदू असोसिएशन यांच्यातर्फे हे नाटक मत्स्यगंधा तयार झालं. आणि त्याचं संगीत कुणाला द्यायचं, त्याचं लेखक आहे कानिटकर साहेब, आणि दिग्दर्शक कोण आहे माहिती नाही, माझ्या लक्षात नाही. परंतु संगीत दिग्दर्शकासाठी अभिषेकींना द्यायचं असं ते बरंच म्हणजे झगडून बिघडून झालं. असं द्यायचं की नाही, कानिटकरांना ऑब्जेक्शन होतं, कसं नाही द्यायचं, आपलं असं नवीन माणसाला माझं नाटक कसं देत आहे, असं असं असतं सगळं. पण तो नंतर सगळ्यांना ठरवून ते अभिषेकी बुवांना दिलं गेलं नाटक. तर अभिषेकी बुवाने चाली लावायला सुरुवात केली. म्हणजे त्यांचं ते मनात चालतं, ते अभिषेकी बुवा जास्ती बोलत नसत, त्यांचं बोलणं कमी होतं आणि हळूच ते सांगायचे, ते हळूहळू सांगायचे, काय सांगायचे ते आम्हालाही कळायचं नाही कधी कधी. त्यामुळे आम्ही शिकायला जात होतो बुवाकडे, मी दररोज त्यांच्याकडे जायचो आणि त्यांचं ते चालू होतं असं चाली लावणं. हे एक दिवस त्यांनी मला देवाघरचे न्याता कोणाला ही चाल ऐकवली. म्हणजे आम्हा शिष्याना, मी बोबडे होतो, आणखी कोठे होता, काय रे कसं वाटतं हे, असं म्हणजे म्हटले. आता त्यावेळी ना ती चाल आम्हाला भावली नाही. मला त्याच्याबद्दल असं काही वाटलं नाही की ही चाल एक्झॅक्ट आहे, कारण आम्ही जुन्या चालीच्या डोक्यात होतो ना, आमच्या चाली डोक्यात जुन्या होत्या सगळ्या. पण हे काय लक्षात येईना. पण ते आम्ही आता गुरु म्हटल्यानंतर मी काही जास्ती बोलू शकत नव्हतो ना. आता गुरुच्या ह्याच्यासाठी कसं बोलणार, गुरुकडे आपण काही जास्ती काय बोलू शकत नाही, काही जरी झालं तरी, मनात असलं तरी. पण आम्ही डेअरिंग करून म्हटलं बुवा ही चाल जरा अशी तर बरीच वाटत नाही, असं आम्ही मग गडबडत म्हटलं. पण त्यांनी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आणि गप्प बसून राहिले आणि चाल तीच ठेवली. बरं का, नाटकात सगळं झालं. आता बघा त्यांनी खूप चांगली गाणी केली त्याच्यामध्ये, गर्गसभोवती, तव भाषांतरा, साध देते मुशकरे, ही सगळी गाणी, देवाघरचे न्यात कोणा, ही सगळी गाणी त्यांनी दिली. पण गंमत सांगायची, लोकांचा रिस्पॉन्स त्याला मिळत नव्हता. अरे बापरे. गेली 75 प्रयोग त्या नाटकाचे झाले तरी लोकांचा रिस्पॉन्स मिळेना आणि ते नाटक आता हळूहळू बंद करावं असा कंपनीचा विचार, रिस्पॉन्स मिळत नाही. तर एक दिवस काय झालं, बुवा आमचे, मी आणि बुवा नाना मोरे असे
आम्ही बुवांच्या बरोबर खळी साहेबाकडे HMB मध्ये गेलो आणि HMB मध्ये खळे साहेबांना सांगितले आता ते नाटक बंद व्हायची वेळ आली तर त्याचे रिपोर्ट थोडे असावे असं वाटतं असं बुवा बोलले. बुवानं तशी बोलायची ना कोणाला हे जबरदस्ती करायची सवय नाही त्यांना ज्याची कोणाची करायची हेही पण नाहीये. आणि असं करताना खळे साहेबांना काय वाटलं त्यांनी करूया आपण 1 2 3 गाणी 3 4 गाणी करूया. आशालता वळगावकर आणि रामदास यांच्या आपण साली जे आहेत ते तुमच्या करून घेऊया म्हणून त्याने देवाघरचे ज्ञात कोणाला साध देते हिमश करे नको विसरू संकेत मिळवण्याचा आणि आशाबाईचं गाणं म्हणजे आशा वाघगावकर आशालताचं तिची गाणी 3 4 अशी करून 2 रेकॉर्ड काढले. त्या तुम्हाला गमत सांगतो मी सांगण्याचं म्हणजे प्रत्येकाचा उदय असतो एक वेळ असते ती वेळ यावी लागते त्यावेळी सगळ्या गोष्टी होतात आधी होत नाही. आणि ती रेकॉर्ड निघाली रामदासची आणि ते लोकांना एवढी पसंत झाली बापरे देवाघरचे नातं कोणाला इतकं पॉप्युलर झालं गाणं की नाटकाचे पुढे फुल व्हायला लागले. नाटक ते फाटकन वाढलं गेलो 1000 प्रयोग केले नंतर. हे असा योग यावा लागतो प्रत्येक गोष्टीचा. तसं बुवांच्या बाबतीत तसं कट्यारचं पण आहे ना काहीतरी. कट्यार फारच सुंदर झाला. कट्यारला पहिल्यापासून हे होतं कारण कास्ट वसंतराव देशपांडे सारखा माणूस होते हो एवढा मोठा गायक त्या नाटकात होता. प्रसाद सावकारजी होते पहिली कास्ट एकदम सुरुवातीला. प्रसादजी होते फैयाज होती बकुल पंडित होती हे लोक सगळे त्यामध्ये नाटक फिट बसलं होतं एकदम आणि चाली मस्त होत्या. वसंतराव गात होते मजबूत गात होते. त्यांच्या गाण्यामध्ये असं धर्माची लोक मैफल ऐकतो काय असं वाटायचं असं वसंतराव गात असत. त्यामुळे त्या नाटकाला इतकं यश येऊन गेलं आणि त्याच्यानंतर बघा संगीत नाटक आलं नाही. संगीत नाटक पण त्या दर्जाचं नाही आलं असं मला तरी वाटतं. आणि तेव्हापासून थोडस असं खाली येत गेलं आणि त्याचं हे वळण पण बदललं ना नाटकांचं. नाटकवाद पुरस करायला लागले कॉमेडी फार्स असा प्रकार झाला आणि तो लोकांना आवडायला लागला. संगीत नाटकाकडे लोक वळेना सौभद्र नाटक 4 तास कोण बघणार बरोबर आहे असा प्रकार झाला सुरुवात. पण सौभद्र लावलं तर कट करून लावा कारण थिएटर मिळत नाही थिएटर 3 तास देतात म्हणजे असा प्रयोग असं ते होत गेलं. त्यामुळे हळूहळू थोडस असं हे झालं. पण तरी संगीत नाटकं नसली तरी नाट्य संगीताची गोडी ही अजून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सगळ्यांना आहे. फक्त थोडंसं एक मी वेगळं जाऊन विचारते बुवा की तुम्ही नाटकात कधी काम केलं नाही पण तुमची मैफल नाट्य संगीताशिवाय संपवू देत नव्हते श्रोते. आणि दुसरं असं विचारायचं की हे जे रंगमंचावर यश मिळवण्यासाठी तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप कष्ट करावे लागले किंवा झगडावं लागलं तर प्रथित यश कलाकार रंगमंचावर होण्यासाठी त्यासाठी काय करावं लागतंय थोडक्यात तुम्ही सांगाल का तुमच्या आयुष्याच्या अनुभवातून सांगा. खरं सांगू तुम्हाला संगीतकार होणं एक गवई होणं खूप कष्ट घ्यावे लागतात. त्याला तसं सहजासहजी मिळत नाही. ज्यावेळी तो संगीतात पडतो त्यावेळी त्याला समोर सगळा अंधार दिसतो आणि त्या अंधारातून उजेडात त्याला जाण्यासाठी ते कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट अथांग असतात. हे मला माहिती आहे मी ते भोगलेले आहेत. कारण आमची तशी परिस्थिती नव्हती. माझ्या वडिलांकडून काहीच मला मिळत नव्हतं. कशातच गुरुजींना काय द्यायचं असेल तरी मी देऊ शकत नव्हतो. परंतु मला सगळ्या गुरुजींनी प्रेमाने शिकवलं. एक माझ्याकडून कधी पैसा घेतला नाही आणि त्या गुरुकडून मी गुरुग्रही राहून शिकलो. सुरेश बुवांकडे मी 10 वर्ष होतो बरं का. आणि त्या सुरेश बुवांच्याकडून मला खूप गवई ऐकायला मिळाले. गाणं ऐकायला श्रवण मी केलं भरपूर आणि त्या ऐकण्यामधून माझं गाणं हळूहळू फुलत गेलं. नंतर मला म्हटलं मगाशी स्कॉलरशिप मला मिळाली. स्कॉलरशिप मिळाली. मी अभिषेकी बुवाकडे गेलो. अभिषेकी बुवाकडून 10 वर्ष शिकलो. नंतर
मी व्यासबुवाकडे शिकायला गेलो, कारण अभिषेकी बुवा पुण्याला गेले आणि मला ते जाणं शक्य होत नव्हतं. म्हणून मी व्यासबुवाकडे गेलो आणि माझं तिथे शिक्षण सुरू झालं. खरं सांगू तुम्हाला, मी खूप मेहनत करत होतो, गात होतो, पण पाहिजे तसं यश मिळत नव्हतं. ते यश मिळवण्यासाठी मी धडपड करत होतो. काय करावं काय करावं असं चाललं होतं. रियाज तर करत होतो. बरं काय होतं, शिकवण्या करून जाऊन रियाज होत नव्हता. म्हणून मी तसं शिकवणं तसं केलेल्या नव्हत्या. पण असंच थोडं थोडं छोटे छोटे काहीतरी प्रोग्राम. खरं सांगू, पहिल्या प्रोग्रामचे 25 रुपये मिळाले मला. हे अशा त्या गोष्टी आहेत होत्या. आणि मी हळूहळू करता करता माझं काम चालू होतं. मी विचार केला की जसं काही होईल ते बघे. खूप लोकांनी मला तसा त्रास पण दिला. अरे कसं संगीत शिकतो, गाणं कसं शिकतो, काय तुझं पोट भरणार नाही, नोकरी कर काहीतरी, असं सांगत पण गेले. त्यामुळे मी आपलं ते ऐकलं, गप बसलो. आयुष्यात करायचं तर संगीत, आता काय करायचं नाही असं मी ठरवून ठेवलं. आणि आयुष्यात ते होत गेलं. होता होता एखाद्या दिवशी असा प्रयोग आला की पु ल देशपांडे आमचे, कारण हा माणूस फार मोठा होता. मी ओळखत होतो, माझी ओळख काही नव्हती आणि मी कधी त्यांना भेटलो नव्हतो. पण ते लालजी देसाई माझे मित्र आहेत ना, त्यांनी त्यांना सांगितलं, अरे गोव्याचा मुलगा एक चांगला गातो, गोवा बघा. त्यांनी ना त्यावेळी एक रंगसंगीत तयार केलं होतं, शाकुंतल ते सौभद्र असं एक नाट्यसंगीताचा त्याने हे काढला होता, कार्यक्रम केला. आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सांगतो, सगळे मोठे लोक म्हणजे वसंतरावजी म्हणा, अभिषेके म्हणा, ज्योत्स्नाबाई, माणिकताई, याचे सगळे भीमसेनची सगळे होते. आणि सगळी गाणी त्यांच्या वाट्याला गेली. आणि जी गाणी मी ती गात होतो ती त्यांच्या वाट्याला गेली. आम्हाला गाणीच नव्हती. तर मला काय केलं, मला म्हणले, बघ तुझा आवाज बरा आहे, तू नचे संजुरी करू कोकण प्रिय पहा म्हण. आता मला ती गाणी आवडत पण नव्हती आणि मी कधी गायलेले नव्हतो. अरे म्हटलं, ही गाणी कुठे मी गाऊ आता. बरं, भाईनं नाही म्हणता येणं, तेवढ्या मोठ्या माणसाला मी नाही कसं म्हणणार, मला नको म्हणून. तर मी त्याला म्हटले, तुम्ही शिकवा. मग म्हणतो, आणि काय नाही, इलाज नाही त्याला काय. पण काय योग बघा, त्या गाण्याने मलाच कुठेतरी नेऊन ठेवला. म्हणून मी मगाशी म्हटलं तुम्हाला की माणसाचा वेळ यावी लागते, त्या वेळेप्रमाणेच या सगळे होतात. आणि तुम्हाला सांगतो, ते गाणं माझ्या आलं पदरी, आणि ते गाणं लोकांना असं आवडत का आवडलं हेही मला समजलं नाही. मी नाही तसं गात होतो, सगळे गात होतं तसं मी गात होतो, असं काही नव्हतं. पण ते काय कसं नाही, कुठे चमकलं काय माहित नाही, पण ते गाणंच मला सोडेना. पण सवाई गंधर्वाला पण असा एक किस्सा आहे, तो पण जर पंडितजी आपण सांगितला तर छान सगळ्यांना आवडेल. मला गायला बोलवलं सवाई गंधर्वमध्ये. मला सांगितलं, तुमचं गाणं 11 वाजता होईल. आता त्यावेळी माझ्याकडे काही भरपूर राग पण नव्हते, काय ठराविक राग. मी एक ठराविक राग 11 वाजताचा करून बसलो. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला, आम्हाला कोण बोलवायलाच येत नाही. आम्ही तिथे बसलो होतो. आता काय करणार म्हटलं, अरे मी बरं अण्णांच्या समोर पण बोलण्याची ताकद नाही कोणाची. आणि मी तिथेच होतो. 10 वाजल्यापासून गेलेलो. तर 11 वाजले, 12, 1, 2, 3, 4 झाले. आता 4ला आले आणि अण्णा म्हणले, चला कार्यक्रम तुम्हाला बसायचं. आला मी असा उडालो माहिती. मी त्याच्यासमोर माझं गाणं होणार नाही असंच मी डोक्यात धरून बसलो. गायला बसा म्हटल्यानंतर मला काही समजेत नाही, आता कुठला राग गायचा. सकाळी 4 वाजले, राग कुठला गायचा. मी डोक्यात आई वेळो शिकलो होतो थोडासा, आई वेळो सुरू केला. आई वेळो गायलो. अर्धा 15-20 मिनिटं झाली तर तिथनं चिठ्ठी आली, लवकर आडवा, दुसरा गोळी गायचा आहे. म्हटलं बरोबर आहे, आता काय माझा काय, आता मला कोण विचारणार आहे तिथे. तितक्यात तो आप्पा म्हणला, अरे थोडंसं लाईट गाव, मी सांगतो. आप्पा जळगावकर माझ्या पेटीला होते आणि चंद्रकांत कामत तबल्याला होते. आणि आप्पा निघाले, मी सांगतो, आणि त्यांनी सांगितलं 5 मिनिटं लाईट गायचं. आता काय गायचं, मी आपला प्रियपाला हात घातला, तेच मला येत होतं ना, आणि सकाळचं गाणं ते, दुसरं गाणं गाता येत नाही. तुम्हाला सांगू, 10,000 का 12,000 लोक बसले होते. आणि मी प्रियपा सुरू केलं
आणि त्याची ताण जी सुरू केला आणि त्याने माझा गळा असा पातकन जायचा, असा सुंदर गळा गेला माहितीये. ती ताण मी मारून लोकांनी जो 10,000 लोकांनी मला असा कडकडाट टाळ्याचा केला, तुम्हाला सांगू, माझी ताण संपत नव्हती, त्या टाळ्या संपत, असं असं सुरू झालं. आणि त्या दिवशी ते मॉल ना सगळा आशीर्वादाने कोणाच्या तरी मॉल माझाच बोलला. आणि त्याच्यानंतर माझ्या नंतर गाणार होते सिंग बंधू. त्यांना अण्णाने सांगितलं, पंडितजी आज मत का वापकल गाई असं सांगितलं त्यांना बिचारांना. आणि तो त्या दिवसापासून मी आयुष्यात कुठेतरी गेलो. म्हणजे मला गमत सांगतो, ज्या लोकांना मी सांगत होतो माझा एक प्रोग्राम ठेवावं, मला हो हो ठेवूया ठेवूया, आज उद्या उद्या उद्या, तिथे मला तिथल्या तिथे 4 का 5 प्रोग्राम तिथे मिळाले सवाई गंधर्वात. ज्या लोकांना मी सांगितलं तेच मला नाही, अरे तुझा प्रोग्राम ठरवलाय म्हणून. म्हणजे हा चमत्कार होतो माणसाचा आयुष्यातला. हा मी तुम्हाला सांगतो, म्हणजे झालेला आहे म्हणून सांगतो सगळ्यांना, की अतिशयोक्ती नाही आहे. याच्यात सगळं जे आहे ते तुम्हाला मी कथन केलेलं आहे, खरं काय ते सांगितलेलं आहे. माझ्या असं आयुष्यात गवयला व्हावं लागतं, त्याला कष्टाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. म्हणून मी नवीन पिढीला सांगतो, कोणाही मेहनत करा, गुरुजनांच्या सहवासात राहा, गुरुजनाचं ऐकत जा. कारण गुरुचं जितकं तुम्ही ऐकाल, त्याच्या जितका सहवास करा, तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होईल. असं मी प्रत्येक माझ्या विद्यार्थ्याला तर मी आता सांगतोय. पंडितजी खरोखरच म्हणजे अंगावर शहारा येईल असे ते सगळे अनुभव आहेत. आजच्या तरुण पिढीमध्ये ते इतके व्यग्र असतात आपल्या कामामध्ये, पण मला वाटते असे तिथे कलावंतही असतील की सगळं इच्छा तिथे मार्ग असं करून ते खरोखरच बुवा शास्त्रीय संगीत किंवा नाट्य संगीत असेल या सगळ्याचं ते जतन करतील. आणि तुमच्यासारख्या बुजुर्गांचे त्यांना सतत आशीर्वाद लाभोत अशी मी आपल्याला विनंती करते. आणि इथे येऊन तुम्ही जे काय सगळ्यांना आपले अनुभव सांगितले किंवा आम्हाला जी काही माहिती नव्हती त्याबद्दलही तुम्ही काय काय सांगितलं जुन्या काळातली, तर त्याबद्दल मी आपले खूप धन्यवाद मानते आणि आपल्याला नमस्कार करते. आभार मानतो मला इथे बोलवल्याबद्दल. आणि आज मला सौभाग्यवती सुरेखा जोशीने यासाठी सहाय्य केलेलं आहे, त्यांचे पण मी आभार मानतो. आणि हा रात्रीचा समय सरून, 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 येतौ शकाला